नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाजनको टेक्निशियन 3 ज्या काही 800 पोस्टची वॅकन्सी आलेली होती, त्यामध्ये आता पुढच्या काही दिवसामध्ये जे काही आपण वाट बघतो आहे रिझल्टची, तर रिझल्टनंतर आता जे काही वेटिंग लिस्ट वगैरे आणि कन्फर्म लिस्ट ते लावणार होते. तर त्यामध्ये कोर्ट केस पडलेली होती नागपूर खंडपीठामध्ये, उच्च न्यायालयामध्ये. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर प्रश्न आले की सर यामध्ये पुढे काय होणार किंवा कधी लिस्ट लागणार किंवा रिझल्ट फायनल कधी लागणार, कन्फर्म लिस्ट कधी माहिती पडणार, वेटिंग लिस्ट कधी माहिती पडणार किंवा मग सिलेक्शन लिस्टमध्ये चेंजेस होईल का? तर सिलेक्शन लिस्टमध्ये चेंजेस आता नक्की होणार, कारण जे काही साधारण 1700-1800 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली होती त्यामध्ये जे काही आहे बदल होणारच आहे. परंतु त्यामध्ये CSR, नॉन CSR किंवा मग आपण ज्याला म्हणतो बाकीच्या गोष्टी आहे, BTRI वगैरे किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचे रिझर्वेशन हे भरपूर जास्त असल्यामुळे तिथे कोर्टामध्ये केस चालू आहे नागपूरमध्ये. आणि त्याची जी डेट आहे ती आता पुढची जी डेट आहे ती 24/2 म्हणजे 24 फेब्रुवारीला ही नेक्स्ट डेट त्यांनी हिअरिंगची दिलेली आहे हायकोर्टाने. त्यामुळे 24/2च्या नंतरच पुढले जे काही घडामोडी आहेत ते घडतील अशी आपण आशा करू शकतो की 24/2ला काहीतरी फायनल ते रिझल्ट देतील आणि त्यानुसार पुढे महाजनको जे काही पुढचे जे लिस्ट आहे किंवा पुढची जी लिस्ट ते काढणार आहे किंवा रिझल्टबद्दल जे आपण म्हणू शकतो मेरिट लिस्ट जी आहे ती पुढे चेंजेस करून ती करणार आहे. ठीक आहे. आता ते रिझल्ट कोणाच्या साईडने लागतो ते महत्त्वाचं आहे. समजा आता रिझल्ट विद्यार्थ्यांचे जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्या साईडने लागला तर पूर्णचे पूर्ण लिस्ट चेंज होण्याची शक्यता आहे. परंतु निश्चिंत राहा मित्रांनो, 24/2 ही लिस्ट ही तारीख दिलेली आहे. 24/2च्या नंतर साधारण 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 28 तारखेपर्यंत किंवा पुढच्या म्हणजे साधारण मार्च जे काही येणार आहे मार्चच्या 4-5 तारखेपर्यंत या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत महाजनको टेक्निशियन 3च्या. विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न असल्यामुळे मला हे छोटंसं अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं भाग होतं. जे काही कोर्टाची ऑर्डर आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी शो केलेली आहे स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता. 24/2ला त्याची तारीख आहे. 24/2च्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये हे क्लॅरिफिकेशन मिळण्याची शक्यता आहे जर त्या दिवशी फायनल रिझल्ट आला तर. अन्यथा ती मार्चमधली एखादी तारीखसुद्धा कोर्ट देऊ शकतं. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती 1-2 महिने आता पुढे लांबणार आहे. त्यामध्ये जे काही लिस्ट आहे ते पुढे डिक्लेअर होतीलच. ठीक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनी घाबरायचं काही कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. पुढे त्यांना इथे चान्स मिळणारच आहे. परमनंट जॉब आहे, चांगली पोस्ट आहे. ITI जे काही विविध ट्रेड्स आहे 17 ट्रेड्स त्यांनी इथे अलाउड केलेले होते. ठीक आहे. तर हे छोटंसं अपडेट्स आहे मित्रांनो. हे अपडेट मिस करायचे नसतील तर आपलं चॅनल जे आहे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील रिक्रुटमेंट भरतीबद्दल. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल, थोडंसं महत्त्वाचं अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला सांगावंसं वाटलं, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये जेणेकरून इतरांनासुद्धाही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.